तर आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती ऐकायला ते मिळते. मनानेच बातम्या करता येईल. हे कोण त्याला देते? अजितदादाचा पक्ष कायला वाटोळ करून घेण्याचं? त्यांचं का दुसरे ओबीसीचे नाहीत काय? ते का ताकदवर नाहीत काय ओबीसीचे नेते? ते कोणी घेते ना? कशाला पक्ष संपवतील? मला सांगा, अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचे आता पक्ष सुनित्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं काय घेतील? कसं काय घेतील? कसे घेतील? भाजपले कसं काय सांगतील? फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार. राज्यातले हे इकडं खुनं घडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा. कोण आहे ते? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला. भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होत. मराठे गेले म्हणून समजायचं राष्ट्रवादीपासून, म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार, मग फिरणं पण मुश्किल होणार, कारण मराठ्यांचे खुणं पाडले जाते त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना. लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन, जरा अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे.